नमस्कार मंडळी, अनुज रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारं खमंग खुसखुशीत असं थालीपीठ. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी एक ताट घेतले, त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले, त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतले, त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते. त्यानंतर थोडेसे जिरे टाकून घेते, थोडासा ओवा पण टाकून घेते. इथे मी मिरची लसूण याचं वाटण करून घेतलंय, ते पण यामध्ये टाकून घेते. आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद घालते, त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालते, थोडीशी कोथिंबीर पण यामध्ये घालते. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचंय व यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मळून घ्यायचंय. हे बघा, पीठ चांगलं मळून झालंय. आता आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे. तो मी पाण्यामध्ये ओला करून घेते, म्हणजे त्यावर थालीपीठ कपड्याला चिटकणार नाही. नंतर पिठातला थोडासा भाग तोडून घेऊन छान गोळा बनवून घ्यायचा. थालीपीठ थापून घ्यायचं. त्यावर मी छोटे छोटे छिद्र पाडून घेते. छिद्र पाडून घेतले म्हणजे भाजताना तेल सर्वत्र चांगलं पसरलं जातं व थालीपीठ चांगलं भाजलं जातं. आता मी थालीपीठ भाजण्यासाठी पॅन गॅसवर ठेवते. त्यावर आपल्याला थोडंसं तेल पसरून घ्यायचे. त्यानंतर हे थालीपीठ तव्यावर टाकून घेते. हे छान भाजण्यासाठी छिद्रांमधून थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. खमंग असं भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान थालीपीठ तयार झाले. हे थालीपीठ दह्यासोबत खायला खूप चविष्ट लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा.